Student, welcome in this lecture. In this lecture now we will see from the third step, that is the insertion of rDNA into host cell. So what is our rDNA? Suppose this is the recombinant DNA, okay? This recombinant DNA, you know that this is the vector, okay? Vector DNA, and this vector DNA, it is incorporate with our gene of interest. So this is the desired gene, okay, desired gene, and this such a recombined vector, it is called as rDNA. So this rDNA, what is our interest? आपला इंटरेस्ट काय आहे? तो हा जो डिझायर्ड जीन आहे याच्या नंबर ऑफ कॉपीज आपल्याला प्रिपेअर करायचे, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, हा जो rDNA आहे तो कशामध्ये इन्सर्ट करावा लागतो? इनटू द होस्ट सेल, ओके, इनटू द होस्ट सेल. For the insertion of this rDNA into the host cell, what is required? आता इथे तुम्हाला जर डायकॉट प्लांटमध्ये जर जीन इन्सर्ट करायचं असेल तर आपण बघितलेलं आहे अगोदरचं वेक्टर ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॅसियन, त्याच्यामधला TI प्लाझ्मिड हा वेक्टर आपण वापरतो. तर तुम्हाला डायकॉटमध्ये जर इन्सर्ट करायचं असेल तर तुम्हाला ॲग्रोबॅक्टेरियम, बरोबर आहे, ॲग्रोबॅक्टेरियम ही सेल तुम्हाला तिथे वापरावं लागेल होस्ट सेल म्हणून, बरोबर आहे. देन जनरली जर तुम्हाला हा जीन ऑफ इंटरेस्ट जो आहे त्याचे क्लोन्स करायचे तर मॅक्सिममली आपण काय वापरतो? ई कोलाय ही होस्ट सेल म्हणून वापरतो. ई कोली ही होस्ट सेल म्हणून वापरतो. एस्केरिशिया कोली हे होस्ट सेल म्हणून वापरतो, ओके. देन this rDNA, it is we have to insert inside the host cell, and suppose the host cell it is E. coli. So the E. coli, it is the host cell, and in this host cell we want to transfer this rDNA for the cloning, okay, for the cloning. See, आता इथे ही E. coli कोणती घेतो की लक्षात घ्या, ज्या E. coli मधून आपण हा प्लाझ्मिड आयसोलेट केलेला होता तशी तो ई कोलाय आपण इथं वापरतो, परंतु तो ई कोलाय कसा पाहिजे? प्लाझ्मिड फ्री पाहिजे. लक्षात घ्या, प्लाझ्मिड फ्री ई कोलाय आपण होस्ट सेल म्हणून इथे वापरतो, इथे लक्षात घ्या. अँड दॅट मेथड ऑफ ट्रान्सफर ऑफ rDNA इनटू दिस होस्ट सेल, and that method it is called as a transformation method. So this method it is called as a transformation, okay, transformation method. So this transformation method it is most important, okay, it is most important. What is required in this transformation method? The divalent calcium ions, okay, calcium ions are required, or remember here the cold calcium chloride, okay, cold calcium chloride, or the cold calcium chloride it is utilized, okay, cold calcium chloride is utilized. म्हणजे हे इथं कसं केलं जातं लक्षात घ्या. एका डिव्हाइसमध्ये समजा हे एक टेस्ट ट्यूब आहे आणि या टेस्ट ट्यूबमध्ये काय केलं जातं, हे मीडियम आहे, न्यूट्रिएंट मीडियम आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या होस्ट सेल ॲड केल्या जातात, बरोबर आहे. याच्यामध्ये काय केलेलं आपण होस्ट सेल ह्या ॲड केल्या आणि त्याच्यानंतर होस्ट सेल ॲड केल्यानंतर हे सगळे जे rDNA आहेत हे rDNA हे रिकॉम्बिनंट DNA जो वेक्टर आहे तो आपण याच्यामध्ये ॲड केला आणि याच्यामध्ये आपण काय करतो, हा कॅल्शियम डायव्हॅलंट कॅल्शियम आयन ज्यावेळेस आपण याच्यामध्ये टाकतो त्यावेळेस काय होतं की होस्ट सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन हे पोरस होतं, बरोबर. ते काय होतं, पोरस होतं, त्याचे छिद्र त्याच्यावरती तयार होतात आणि त्या छिद्रातून काय केलं जातं, हा जो rDNA आहे, हा जो rDNA आहे तो आतमध्ये घेतला जातो, म्हणजे ह्या सेलमध्ये घेतला जातो. सो दिस इज द थिंग, okay, this is the thing, and that type of process it is called as a transformation process. आपण मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलेलं आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन हा फिनॉमिनॉन तिथं आपण स्टडी केलेला आहे. तो ट्रान्सफॉर्मेशन फिनॉमिनॉन काय बघितलेला आहे आपण
की in a nutrient medium when the genomic material they are transfer itself from the one bacterium to another bacterium, it is called as a transformation. So that is the transformation. It is takes place in the presence of divalent calcium ion. Then sometimes what is used, the cold calcium chloride, it will be used. What is the property of cold calcium chloride? In the presence of this cold calcium chloride, we have to develop the maximum affinity with respect to, we have to develop the more affinity inside this host cell with respect to this desired gene. Okay, so in the sense, this host cell, they become very crazy to uptake this desired gene, and easily the rDNA, it will be attracted in the presence of cold calcium chloride toward the host cell, and automatically this rDNA, it is taken inside. Okay, it is taken inside. So in the presence of this divalent calcium ion and the cold calcium chloride, the transformation it will be done. So what happened after the transformation? Inside this E. coli cell, okay, inside this the E. coli cell, as usual this is the genomic material of the E. coli cell, and this rDNA, it is transferred inside this E. coli cell, okay, E. coli cell. So this cell, okay, this cell, they are having this rDNA, okay, rDNA, okay, rDNA. Such a cell, it is called as a transformed cell. Okay, it is called as a transformed cell. याला काय म्हटलं जातं? ट्रान्सफॉर्म्ड सेल म्हटलं जातं की ज्या सेलमध्ये हा rDNA आपण इन्सर्ट केलेला आहे. ओके, rDNA हा इन्सर्ट केलेला आहे. तर सो दिस इज the third step, the insertion of rDNA into the host cell. Okay, and what we have now the transformed cell, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड सेल की जे rDNA अगोदर या सेलमध्ये होता का, इथे नव्हता, आता इथं आतमध्ये घेतलेला आहे, म्हणून ही सेल ट्रान्सफॉर्म्ड सेल अशी बनली. आणि इट इज डन विथ द हेल्प ऑफ दिस ट्रान्सफॉर्मेशन मेथड. सो स्टुडंट हियर, this is not only the method, with the help of this method we can transfer the rDNA into the host cell. फक्त हीच मेथड नाही आहे, तर बाकीच्या देखील मेथड आहेत. त्या मेथड मी इथे एक्सप्लेन करेल शॉर्टमध्ये. तुमच्या टेक्स्टबुकमध्येही त्या दिलेल्या आहेत. बाकीचे जे मेथड्स आहेत त्याला आपण ट्रान्सडक्शन म्हणतो. ट्रान्सडक्शन देखील आपण MBI या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. व्हेन द जीन इट इज ट्रान्सफर विथ द हेल्प ऑफ वेक्टर, and when that vector it acts as a bacteriophage, then that type of the transfer of genomic material from one cell to the other cell, it is called as a transduction. So दुसरी मेथड जी आहे त्याला आपण ट्रान्सडक्शन असंही म्हणतो. ओके, ट्रान्सडक्शन. ओके, इथे ट्रान्सडक्शन मध्ये आपण काय वापरतो? फेजेस वापरतो. ओके, फेजेस म्हणजे बॅक्टेरियोफेजेस इथं वापरतो. व्हायरसच्या मदतीने आपण एका बॅक्टेरियल सेलमधून दुसऱ्या बॅक्टेरियल सेलमध्ये ज्यावेळेस जिनॉमिक मटेरियल किंवा तो DNA सेगमेंट ट्रान्सफर करतो त्यावेळेस आपण त्याला ट्रान्सडक्शन म्हणतो. ही देखील मेथड वापरली जाते. परंतु बाकीचे काही मेथड्स आहेत त्या मेथड्समध्ये वेक्टरची गरज नसते. म्हणजे विदाउट वेक्टर वी कॅन ट्रान्सफर the gene of interest. Okay, suppose this is the gene of interest. Okay, this is the gene of interest. It is having this sticky end. Okay, it is also called as a desired gene. हा जो डिझाईड जीन आहे तो डायरेक्टली वेक्टर न वापरता देखील आपण या होस्ट सेलमध्ये इन्सर्ट करू शकतो. सो रिमेंबर, अँड दॅट मेथड्स दे आर कॉल्ड एज अ ट्रान्सफेक्शन मेथड्स. ओके, ट्रान्सफेक्शन मेथड्स. तर ट्रान्सफेक्शन मेथडने आपण हा जो डिझाईड जीन जो सुरुवातीला आयसोलेट केला होता तो डिझाईड जीन डायरेक्टली आपण ह्या होस्ट सेलमध्ये इन्सर्ट करू शकतो, आणि त्यालाच म्हटलं जातं ट्रान्सफेक्शन हे म्हटलं जातं. अँड मॅक्सिममली हे ट्रान्सफेक्शन आपण यूकॅरियोटिक सेलमध्ये हे ट्रान्सफेक्शन करतो. मग ट्रान्सफेक्शनमध्ये काय येतं?
की मायक्रो इंजेक्शन येतं. आता ह्या ज्या मेथड्स आहेत लक्षात घ्या, इथे मेथड ऑफ ट्रान्सफर ऑफ rDNA इनटू होस्ट सेल, याचे मी ॲनिमेटेड व्हिडिओज हे तुम्हाला तिथे पाठवेल, ते तुम्ही तिथं पहा. पण इथे जस्ट मी इंट्रोड्यूस करतोय की ट्रान्सफेक्शन मेथडमध्ये की ज्या मेथडच्या मदतीने आपण कॅरियर्समध्ये डायरेक्टली हा जीन ऑफ इंटरेस्ट ह्या होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करतो. मग त्याच्यामध्ये काय येतं, एक मायक्रो इंजेक्शन येतं. मायक्रो इंजेक्शन म्हणजे डायरेक्टली मायक्रो नीडल वापरून आपण या सेलमध्ये डायरेक्टली, म्हणजे ह्या मेथड ज्या आहेत त्या आपण कॅरियोटिक सेलमध्ये करतो. म्हणजे न्यूक्लियसमध्ये डायरेक्टली आपण काय करतो, मायक्रो इंजेक्शन वापरून डायरेक्टली हा डिझायर्ड जीन न्यूक्लियसमध्ये इंजेक्ट करतो. लक्षात घ्या, न्यूक्लियसमध्ये इंजेक्ट करतो. त्याची प्रोसेस मी तुमच्या माहितीसाठी तिथे ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ओके, ते तुम्ही नीट पहा, फक्त तुम्हाला ते माहितीसाठी. त्याच्यानंतर दुसरी मेथड जी आहे ती इलेक्ट्रोपोरेशन मेथड आहे. आता इलेक्ट्रोपोरेशनमध्येही काय केलं जातं की हा जो डिझायर्ड जीन आहे, हा डिझायर्ड जीन हा काय केला जातो, ह्या जसंच एका डिव्हाइसमध्ये हा डिझायर्ड जीन आहे, हा डिझायर्ड जीन घेतला जातो आणि बाकीच्या सगळ्या ह्या जे होस्ट सेल आहे ती घेतली जाते आणि याला करंट प्रोव्हाइड केला जातो. काय, इलेक्ट्रिक करंट हा प्रोव्हाइड केला जातो. सो त्यालाच म्हटलं जातं इलेक्ट्रोपोरेशन मेथड. म्हणजे इन द प्रेझन्स ऑफ दिस इम्पल्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, the minute pore like opening is developed over the host cell, okay, inside this nutrient medium. आणि ज्यावेळेस होस्ट सेल वरती मायन्यूट पोर लाईक ओपनिंग डेव्हलप होतं त्यावेळेस त्याच्यातून ऑटोमॅटिकली हा डिझायर्ड जीन हा सेलमध्ये घेतला जातो. म्हणजे इथं वेक्टरची अजिबात आवश्यकता नाही. त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोपोरेशन मेथड. देन द नेक्स्ट मेथड दिलेली आहे त्याला आपण लिपोफेक्शन मेथड असं म्हणतो. लिपोफेक्शन मेथडमध्ये देखील याच पद्धतीने केलं जातं. काय केलं जातं की न्यूट्रिएंट मीडियममध्ये लिपोफेक्शन मेथडमध्ये काय केलं जातं बघा, लिपोसोम प्रिपेअर केलं जातो. म्हणजे बायलिपिड लेयर असलेला एक लिपोसोम हा इथे प्रिपेअर केला जातो की ज्याचा बायलिपिड लेयर आहे, आतमध्ये कॅव्हिटी आहे आणि याच्यामध्ये हा जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट केला जातो. लक्षात येतं, असे लिपोसोम्स या न्यूट्रिएंट मीडियममध्ये ॲड केलं जातं आणि त्याच्यामध्ये त्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये काय टाकलं जातं, या सगळ्या होस्ट सेल. म्हणजे हे आपण मेथड ज्या बघतो ते कॅरियर्समध्ये बघतो. कॅरियर्सचं फक्त प्रोटोप्लाझम याच्यामध्ये टाकलं जातं, सेल वॉल डिझॉल्व केलं जातं. मग लक्षात घ्या, हा जो लिपोसोम आहे हे बाहेरचं लेयर कुठलं आहे, लिपिड लेयर आहे, बरोबर. हे लिपिड लेयर आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सेलचं कॅरियोटिक सेलचं सेल वॉल रिमूव्ह करता त्यावेळेस आतमध्ये सेल मेम्ब्रेन राहतं आणि मग सेल मेम्ब्रेन राहिल्यानंतर ते सेल मेम्ब्रेन देखील लिपोप्रोटीनच असतं. त्याच्यामुळं हा जो लिपोसोममध्ये असणारे जे डिझायर्ड जीन आहे ते डिझायर्ड जीन हे याच्यामध्ये ॲड केल्यामुळं, हा असा लिपोसोम ॲड केल्यामुळं हे लिपिड मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन हे ॲडियर होतं आणि ते जॉईन होतं आणि स्लोली याच्यामधला जो DNA आहे तो DNA ह्या होस्ट सेलमध्ये म्हणजे कॅरियोटिक सेलमध्ये तो ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होतो. याला आपण लिपोफेक्शन मेथड असं म्हणतो. त्याच्यानंतर एक दुसरी जी बायोलिस्टिक मेथड आहे किंवा आपण त्याला शॉटगन मेथड म्हणतो. शॉटगन मेथड किंवा बायोलिस्टिक मेथड ती देखील मेथड मी त्याचा ॲनिमेटेड व्हिडिओ तुम्हाला तिथे पाठवलेला आहे, ते तो तुम्ही केअरफुली बघा. त्याच्यामध्ये शॉटगन मेथडमध्ये काय केलं जातं की ज्या कॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला तो जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट करायचा आहे त्या सेलवरती शूट केलं जातं. म्हणजेच त्याच्यासाठी पार्टिकल जे वापरले जातं तर गोल्ड पार्टिकल किंवा टंगस्टन पार्टिकल हा वापरला जातो आणि त्या पार्टिकलची साईज किती असते, 1 to 2 मायक्रॉन साईज असते. त्या पार्टिकलवरती हा जो डिझायर्ड जीन आहे हा किंवा आपण याला जीन ऑफ इंटरेस्ट म्हणतो, हा डिझायर्ड जीन त्या पार्टिकलवरती रॅप केला जातो आणि तो पार्टिकल ह्या सेलवरती की ज्याच्यामध्ये आपल्याला जीन इन्सर्ट करायचा आहे
त्या सेलवरती शूट केला जातो. म्हणजे जशी बंदूकने आपण शूट करतो तसं आपण ते पार्टिकल या सेलवरती शूट करतो. होतं काय, या पार्टिकलची जे स्पीड असतं शूट केल्यानंतर त्याचं जे स्पीड असतं ते 1400 फीट पर सेकंड या हाय स्पीडने तो पार्टिकल शूट केला जातो. त्यावेळेस काय होतं, तो पार्टिकल या न्यूक्लियसमधून बाहेर निघून जातो. पण ज्यावेळेस तो न्यूक्लियसमधून निघून जातो त्यावेळेस त्याच्यावरती रॅप केलेला DNA त्या न्यूक्लियसमध्ये जसाच तसा राहतो. So this is the method. With the help of this method we can directly insert our gene of interest inside the host cell without using vector. Okay, without using vector. इथे vector आपण वापरत नाही. So these are the various methods used to transfer this desired gene into the eukaryotic host cell, and that method we have to explain that method under the transfection. So these are the various methods of the transfection. With the help of this method we can easily transfer our gene of interest directly into the host cell. So now student, we will move toward the next fourth step, the selection of transform cell. Okay, selection of transform cell. So we have now the transform cell. Okay, we have now the transform cell. And आता इथे लक्षात घ्या की ह्या ट्रान्सफॉर्म सेल जे आहेत ते एक सेल आहे का नाही आहे, इथं वन सेल आहे का नाही आहे, तर थाउजंड्समध्ये मिलियन्समध्ये ह्या सेल्स आहेत. त्याच्यामध्ये आपली ट्रान्सफॉर्म सेल कोणती आहे ती कशी ओळखणार, तर त्याच्यासाठी त्यालाच आपण म्हणतो की सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म सेल. तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की हा जो प्लाझ्मिड वेक्टर आपण वापरलेला आहे, ह्या प्लाझ्मिडमध्ये अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन असतात. हे मी वेक्टरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. मग अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन इथे आपण मार्कर जीन म्हणून वापरतो. आता समजा इथे लक्षात घ्या की आपण सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म सेल, जर समजा हा जीन ऑफ इंटरेस्ट जो आहे तो जीन ऑफ इंटरेस्ट आपण याच्यामध्ये या वेक्टरमध्ये इन्सर्ट करते वेळेस तो जीन ऑफ इंटरेस्ट जर आपण तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे की PST1 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम, PST1 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. ओके, PST1 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. हा PST1 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम हा एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन मध्ये ही रेस्ट्रिक्शन साईट आहे त्याची. म्हणजे PST1 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम वापरून जर हा जीन ऑफ इंटरेस्ट ह्या वेक्टरमध्ये इन्सर्ट केलेला असेल तर तुम्ही तो कोणत्या अँटीबायोटिक रेजिस्टंट जीनमध्ये इन्सर्ट केला, एम्पिसिलिन रेजिस्टंट जीनमध्ये इन्सर्ट केला. लक्षात घ्या इथे वेक्टर मी पुन्हा ड्रॉ करतो तुमच्या माहितीसाठी. आणि ह्या वेक्टरमध्ये दोन जीन्स आहेत. एक एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आहे, हा इथून इथपर्यंतचा एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आणि इथून इथपर्यंतचा टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन. बरोबर आहे, हा AMP बरोबर एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आहे. आणि हा सगळा जो आहे तो कुठला आहे, टेट्रासायक्लिन TET बरोबर टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन. मग ह्या एम्पिसिलिन रेजिस्टंट जीनमध्ये हा जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तर तुम्ही एम्पिसिलिन रेजिस्टंट जीनमध्ये हा PST1 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम म्हणजे त्याची ही साईट आहे, या साईटला कट घेऊन जर तुम्ही हा जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट केलेला असेल तर हा एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन ब्रेक होतो, तो फंक्शनलेस होतो. लक्षात घ्या तो फंक्शनलेस होतो. म्हणजे एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन जो आहे तो एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन्स आपण काय करतो, तो इनॅक्टिव्ह करतो. सो इथं काय झालं, तुमच्या बुकमध्ये एक वर्ड वापरलेला आहे, दे नॉक्स, KNOCKS, they knocks, okay, they knocks the ampicillin resistant gene, means they inactive, okay, inactive the ampicillin resistant gene. म्हणजे हा ampicillin resistant gene हा इथून इथपर्यंत आहे. बरोबर आहे, आणि इथे तुम्ही याच्यामध्येच हा जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट केलेला असेल तर हा एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन कसं झाला, इनॅक्टिव्ह झाला.
म्हणजे ही जी सेल आहे ती ॲम्पिसिलिनला सेन्सिटिव्ह झाली. पण या सेलमध्ये कोणता ॲक्टिव्ह जीन आहे? हा टेट्रासायक्लिन जीन ॲक्टिव्ह आहे. म्हणजे ही सेल ह्या टेट्रासायक्लिनला रेजिस्ट करेल. म्हणजे तुम्ही या न्यूट्रिएंट मीडियममध्ये जर ही सेल असेल आणि या न्यूट्रिएंट मीडियममध्ये जर तुम्ही टेट्रासायक्लिन टाकलं, अँटीबायोटिक टाकलं, तर या बॅक्टेरिया मरतील का? या बॅक्टेरिया मरणार नाहीत. पण तुम्ही याच्यामध्ये ॲम्पिसिलिन टाकलं तर ॲम्पिसिलिन टाकल्यानंतर ह्या बॅक्टेरिया इमिडिएटली किल होतील. का किल होतील? कारण तुम्ही हा ॲम्पिसिलिन रेजिस्टंट जीन हा ब्रेक करून त्याच्यामध्ये तुम्ही जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट केलेला आहे. बरोबर आहे. तर यालाच म्हणतात स्क्रीनिंग ऑफ ट्रान्सफॉर्म सेल. लक्षात घ्या. म्हणजेच तुम्ही काय केलेलं आहे की PST1 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस वापरून हा जीन ऑफ इंटरेस्ट इथं इन्सर्ट केलेला आहे. म्हणजेच तुम्ही यू हॅव नॉक्ड दॅट ampicillin resistant gene, or you have made that ampicillin resistant gene inactive. Okay, inactive in the sense that bacterium, they are sensitive to the respective ampicillin. Okay, to the respective ampicillin. मग आता जर तुम्ही या न्यूट्रिएंट मीडियममध्ये जर तुम्ही टेट्रासायक्लिन टाकलं तर सगळ्या बॅक्टेरिया सर्वाईव्ह होतील, कारण टेट्रासायक्लिन जीन ॲज इट इज आहे. जर तुम्ही याच्यामध्ये ॲम्पिसिलिन टाकलं, बरोबर, ॲम्पिसिलिन टाकलं, याच्यामध्ये ॲम्पिसिलिन अँटीबायोटिक जर टाकलं तर ह्या जेवढ्या तुम्ही ट्रान्सफॉर्म सेल केल्यात ह्या इथे किल होतील. ओके. सो नाव स्टुडंट, when we add the ampicillin in this nutrient medium, okay, in this nutrient medium, then the transform cell, they are sensitive to that ampicillin. Okay, because they are unable to survive in the presence of ampicillin, because we made that ampicillin resistant gene inactive. Okay, and all the cells that will be killed. But we have to keep that transform cell as it is, and we have to identify that transform cell with the help of the another gene, that is the tetracycline resistant gene. Okay, tetracycline resistant gene. So this tetracycline resistant gene, when we add the tetracycline, ज्यावेळेस आपण tetracycline ॲड करतो त्यावेळेस इथे tetracycline काय आहे? ॲक्टिव्ह आहे. म्हणजे त्या सेल्स काय करतील की ह्या टेट्रासायक्लिन च्या प्रेझन्समध्ये ह्या सेल्स काय करतील? सर्वाईव्ह होतील, कारण त्या सेल्समध्ये टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन ॲज इट इज आहे. म्हणजे याच्यामध्ये टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन ॲज इट इज आहे आणि ॲम्पिसिलिन रेजिस्टंट जीन याच्यामध्ये काय तो इनॲक्टिव्ह आहे, कारण तिथे आपण काय इन्सर्ट केलेला आहे? हा आपला जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट केलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या की त्या कॉलनीजमध्ये कोणकोणत्या सेल्स असतील? नॉर्मली, लक्षात घ्या, नॉर्मली नॉर्मल प्लाझ्मिड इन्सर्ट झालेल्या सेल्स त्या कॉलनीजमध्ये असतील. बरोबर आहे. 3 प्रकारच्या सेल्स त्याच्यामध्ये असतील. बघा कोणकोणत्या असतील? एक ॲज इट इज नॉर्मल होस्ट सेल असतील. त्याच्यानंतर दुसऱ्या कसल्या असतील की RDNA न ट्रान्सफर झालेल्या सेल्स असतील, नॉर्मल प्लाझ्मिड ट्रान्सफर झालेल्या सेल्स असतील. आणि तिसऱ्या प्रकारच्या ज्या सेल्स असतील त्या ह्या RDNA असलेल्या, म्हणजे RDNA इन्सर्ट झालेल्या, म्हणजेच की रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड इन्सर्ट झालेल्या ट्रान्सफॉर्म सेल असतील. तर आपल्याला पहिल्या 2 प्रकारच्या सेल्स नको आहेत, नॉर्मल सेल्स नको आहेत, आणि त्याच्यानंतर नॉर्मल प्लाझ्मिड की ज्याच्यामध्ये आपण जीन ऑफ इंटरेस्ट इन्सर्ट केलेला नाही अशा सेल्स नको आहेत. फक्त आपल्याला कसल्या पाहिजेत की RDNA असलेल्या सेल्स पाहिजेत. त्याच्यासाठी आपण जर त्याच्यामध्ये काय टाकलं, आपण त्याच्यामध्ये जर टेट्रासायक्लिन टाकलं तर टेट्रासायक्लिन फक्त कशामध्ये, कोणत्या सेलमध्ये आहे की ज्या सेलमध्ये RDNA आहे त्याच्यामध्ये ते ॲक्टिव्ह आहे. लक्षात घ्या. आणि दुसऱ्या सेलमध्ये ते नाही. म्हणजे सगळ्या ट्रान्सफॉर्म सेल ज्या आहेत की ज्याच्यामध्ये RDNA आहे त्या सेल्स इथं सर्वाईव्ह होतील इन द प्रेझन्स ऑफ दॅट दे टेट्रासायक्लिन, आणि बाकीच्या ज्या सेल्स आहेत त्या बाकीच्या सेल्स ऑटोमॅटिकली किल होतील. सो दिस इज द स्टेप, 4th स्टेप
the selection of transform cell. That transform cell, they are having our gene of interest. Okay, they are having our gene of interest, or it is also called as the rDNA. So this is the fourth step, the selection of transform cell. Okay, then the selection of transform cell, after that आता ही transform cell आपण सिलेक्ट केली, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे, फिफ्थ स्टेप, द मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म सेल. तर ह्या ट्रान्सफॉर्म सेलचं आपण काय करतो, नंतर मल्टिप्लिकेशन करतो. सो द मल्टिप्लिकेशन, ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म सेल. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म सेल म्हणजे इथं आपण न्यू न्यूट्रिएंट मीडियम प्रिपेअर करतो. न्यू न्यूट्रिएंट मीडियमवरती ह्या सगळ्या ज्या ट्रान्सफॉर्म सेल्स आहेत त्या तिथे ग्रो करतो. अँड ॲज युजल एका सेलपासून दोन सेल्स ज्यावेळेस तयार होतात, दोनाच्या चार होतात, किंवा आतमध्ये हे प्लाझ्मिड ज्यावेळेस मल्टिप्लाय होतं त्यावेळेस हा जो आपला जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो जीन ऑफ इंटरेस्ट त्या प्लाझ्मिड बरोबर कंटिन्युअसली मल्टिप्लाय होत राहतो. सो यू हॅव टू रिमेंबर, सो दिस इज युअर द फिफ्थ स्टेप, the multiplication of the transform cell. Then the sixth step, last step, the gene expression and collection of the product. So at the end, you know that the gene expression and the collection of product, in the sense the inside this the bacterial cell we have inserted our gene of interest. That gene of interest they express itself by using the internal machinery of that host cell, okay, or that bacterial cell, they transcribe and translate the gene of interest inside this, and what is formed, there is a formation of the product inside this host cell. Okay, so the sixth step, okay, inside this that protein, it is synthesized inside the host cell. So this is our rDNA, and that the protein, it is synthesized inside the host cell. Okay, this is the protein or the product. Okay, product, it is synthesized inside the host cell. So this is the sixth step, the gene expression and the collection of product. जो काही जीन ऑफ इंटरेस्ट आपण इथं इन्सर्ट केलेला आहे तो बॅक्टेरियल सेलची मशिनरी वापरून, ओके, त्याचं काय होतं, तर त्याचं जीन एक्सप्रेशन होतं. जीन एक्सप्रेशन म्हणजे काय, की तो जो जीन आहे त्याचं ट्रान्स्क्रिप्शन होतं, mRNA तयार होतं, mRNA वरून काय तयार होतं, ट्रान्सलेशन होतं, आणि त्याचं प्रोटीन तयार होतं. त्यालाच आपण जीन एक्सप्रेशन असं म्हणतो. सो दॅट इन्सर्टेड जीन दे सिंथेसाइज इट्स प्रोटीन इनसाइड द होस्ट सेल. म्हणजे त्या बॅक्टेरियामध्ये, प्रत्येक बॅक्टेरियामध्ये अशा हजारो लाखोच्या संख्येमध्ये आपण बॅक्टेरियाचं इथं कल्चर करतो. त्या बॅक्टेरियामध्ये जो आपला जीन ऑफ इंटरेस्ट होता, मग तिथं अँटीबायोटिक रेजिस्टन्स असेल, नंतर हार्बिसाइड रेजिस्टन्स असेल, किंवा एखादा डिसीज रेजिस्टन्स जीन असेल, किंवा आपण पर्टिक्युलर प्रोटीन ज्यावेळेस तयार करतो तर ते प्रोटीन, किंवा इन्सुलिन आपण ज्यावेळेस तयार करतो तर ते इन्सुलिन हे या पद्धतीने इथे सेलमध्ये जनरेट होतं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोडक्ट्स आहेत, की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे प्रोडक्ट दिलेले आहेत ते प्रोडक्ट्स ह्या कल्चरपासून आपण मिळवतो. मग त्याच्यामध्ये एन्झाईम्स असतील, वेगवेगळे अँटीबायोटिक्स असतील, ते आपण पुढे डाऊनस्ट्रीम प्रोसेसने या सेल कल्चरमधून आयसोलेट करतो. तर दीज आर दी 6 different steps involved in our DNA technology. I think student you understand well what are the steps involved under the rDNA technology or under the methodology of the rDNA technology. तर या लेक्चरमध्ये जी काही सपोर्टिव्ह जे काय आहे त्याचे मी ॲनिमेटेड व्हिडिओज साईड बाय साईड तिथे तुम्हाला पाठवेल, की जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट तिथे क्लिअर होतील. सो स्टुडंट, विथ दिस वी विल स्टॉप ॲट दिस मोमेंट.